आज अतिशय सकारात्मक बैठक झाली। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ही बैठक घडवून आणली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब व इतर पण केंद्रातले मंत्री उपस्थित होते। MSPचा दर हा वाढवण्यामध्ये लवकरच निर्णय होईल, एक 10 दिवसाच्या त्या संदर्भातली निर्णय होईल असं आजच्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे। तुम्ही आनंदानं जावा, निर्णय सगळे आम्ही करू अशा आजच्या बैठकीत त्यांनी सांगितलं। दुसरी मागणी आम्ही केली होती, इथेनॉलचा कोटा वाढवून दिला पाहिजे। तर त्यांनी असं सांगितलं की इथेनॉलचा कोटा आम्ही वाढवून देऊ आणि पुढच्या 1, 2, 3, 4 महिन्यामध्ये कदाचित तुम्ही आम्हाला इथेनॉल द्यायला कमी पडचाल, इतका कोटा आम्ही इथेनॉलचा वाढवून देऊ अशी सकारात्मक भूमिका माननीय अमित शाह साहेबांनी या ठिकाणी मांडली। त्याचबरोबर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जी होती 2 लाख कोटीची, ज्यामुळे आम्ही फार मोठी गुंतवणूक डिस्टिलरीमध्ये आणि एक्सपान्शनमध्ये केली होती, त्याची इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचे सबसिडी 1400 कोटी रुपये आमची येणं बाकी होतं नाबार्डमार्फत, ती ताबडतोबीनं रक्कम अदा केली जाईल हे पण त्यांनी आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं। हार्वेस्टर हे संख्या वाढवली पाहिजे, कारण ऊस तोडणी हा एक मोठा विषय आता पुढे आलेला आहे, मजूर मिळत नाही। तर हार्वेस्टिंगची स्कीम ही साखर कारखान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का ते पण त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर मांडलं। त्याचबरोबर शुगर डेव्हलपमेंट फंड जो SDF आहे ते आता बंद झालेलं आहे आणि 1050 कोटी मुद्दल आहे आणि 1500 कोटी व्याज झालेलं आहे, तर त्याची वन टाईम सेटलमेंट करावं आणि व्याज सगळं माफ करावं ही मागणी मांडली। त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक मार्ग काढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जाचं पुनर्गठन, हे कर्जाचं पुनर्गठन करण्याचा तत्वता त्यांनी मान्य केलेलं आहे। राज्य सरकारकडून तो प्रस्ताव द्यावा आणि राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड आणि राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँक यांच्याकडून ह्या कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग करण्याकरता निश्चितपणानं आम्ही 2 वर्षाचं मॉरिटरियम आणि 12 वर्षाची त्याचं पुनर्गठन करून द्यावं अशा पद्धतीचे मुद्दे आजच्या बैठकीमध्ये मांडले। ड्युएल पॉलिसी साखरेच्या दरातली असावी, ग्राहकांच्या करता कंझ्युमर करता कमी दर आणि जो कमर्शियल वापरासाठी साखर वापरली जाते त्याला मात्र सबसिडाईज दर द्यायची काही गरज नाही। तर त्या ड्युएल प्राइसिंगच्या बाबतीमध्ये माननीय अमित शाह साहेबांनी असं सांगितलं की याच्याबद्दलचा एक डिटेल प्रस्ताव तुम्ही आम्हाला एक 8 दिवसामध्ये आणून द्या आणि त्याप्रमाणे निर्णय होईल। एकंदरीत साखर उद्योगाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय होते त्यातले विषय आजच्या बैठकीमध्ये खूप सकारात्मक चर्चा झाली आणि येत्या 10 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। थँक्यू सर, थँक्यू।